सो राम राम मंडळी, पुन्हा एकदा ब्रँड न्यू व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर जसं की तुम्ही लास्टवाली व्हिडिओ पाहिले असेल, आपण ट्रेंड ॲनालिसिस केलेत. आपण ट्रेंड पाहिले की आपण एल-एच, हायर हाय, लोअर हाय, लोअर लो, लोअर हाय हे सगळं कसं ओळखायचं, ट्रेंड कसा ओळखायचा मार्केटचा, मार्केटचं स्ट्रक्चर कसं ओळखायचं, त्यानंतर मार्केट ब्रेक कसं होणार, रिव्हर्सल कसं जाणार, मार्केट कुठल्या ट्रेंडमध्ये आहे, मग आपण कुठला ट्रेड एक्झिक्यूट केला पाहिजे, हे सगळं आपण पाहिलं. ज्यांनी व्हिडिओ मागची नसेल पाहिली त्यांना रिक्वेस्ट की मागची व्हिडिओ जाऊन पहा, जेणेकरून तुम्हाला ह्या पुढच्या व्हिडिओची लिंक लागेल. तर आपण त्याच्या पुढचा हा पार्ट पाहणार आहोत. आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की पॅटर्न्स कसे ओळखायचे. मेनली 4 पॅटर्न्स असतात. 4 पेक्षा अधिक असतात, पण हे जे मेन 4 हे आपण आज कव्हर करणार आहोत. तर चला व्हिडिओला स्टार्ट करू. तर सर्वात आधी तर तुम्ही जसं बघू शकता माझ्यासमोर हे 4 पॅटर्न्स आहेत. हे 4 पॅटर्न्समध्ये तुम्हाला काहीतरी स्ट्रक्चर दिसत असेल खाली वर खाली. तर चला सर्वात पहिलं मी काय करतो तुम्हाला माहिती आहे, दरवेळेस मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं तर लाईव्ह चार्टमध्ये जाऊन तुम्हाला आपल्या ट्रेडिंगच्या चार्टमध्ये जाऊन मी तुम्हाला एक्झाम्पल देत असतो. फक्त मी ओव्हरऑल थेरॉटिकल नाही नॉलेज देता, प्रॅक्टिकल पण नॉलेज देत असतो मी. त्यामुळं आपल्या चॅनलला फॉलो करा फॉर रिअल इन्फॉर्मेशन. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. सर्वात पहिला आपला पॅटर्न इथे तुम्ही जसं बघू शकता, हेड अँड शोल्डर पॅटर्न. तर बघा असं हेड अँड शोल्डर पॅटर्न असा फॉर्म होतो. हे जे 2 कोन्स म्हणू शकता तुम्ही, हा एक आणि हा एक. हा आहे लेफ्ट शोल्डर, हा आहे राइट शोल्डर. तुम्ही बघू शकता असं शोल्डर सारखं काहीतरी दिसेल आणि माणसाचा आपलं हेड आणि हे 2 शोल्डर असा हा स्ट्रक्चर बनतो आपल्या मार्केटमध्ये. तर याला आपण हेड अँड शोल्डर म्हणतो. तर चला इथं जरा लिहिलंय, जरा हे वाचू आपण. व्हॉट इज इट? द बेरिश रिव्हर्सल पॅटर्न दॅट सिग्नल द एंड ऑफ अन अपट्रेंड अँड द स्टार्ट ऑफ द डाउन ट्रेंड. एंड ऑफ अपट्रेंड आणि स्टार्ट ऑफ द डाउन ट्रेंड म्हणजे काय असतं, जसं की आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं आपण, ट्रेंड्स तयार होतात. हायर हाय, लोअर हाय, हायर हाय, लोअर हाय म्हणून असं जर मार्केटमध्ये तयार होत असेल, जसं की तुम्हाला बघू शकता आपण आपल्या चार्टमध्ये कालचे काय आहे का बघा, इथं आहे. कालचे पुन्हा गेलेले होते तर ते आता पण तसेच आहे. तर हायर लो, हायर हाय, हायर लो, हायर हाय, जसं की तुम्ही इथं बघू शकता मार्केटमध्ये एक प्रकारचा पॅटर्न चाललाय, तर याला म्हणतात अप ट्रेंड पॅटर्न. तर या चार्टमध्ये काय सांगितलंय की सिग्नल एंड ऑफ अन अप ट्रेंड अँड स्टार्ट ऑफ द डाउन ट्रेंड. जर असा पॅटर्न जर मार्केटमध्ये तयार होत असेल अप ट्रेंडमध्ये, तर याचं मिनिंग आहे की मार्केटमध्ये जो पॅटर्न होता तो आता ब्रेक झालाय आणि त्याच्या अपोजिट पॅटर्न सुरू झालाय. म्हणजे जर अप ट्रेंड असेल तर तो ब्रेक झालाय आता आणि आता डाउन ट्रेंड सुरू. तर याचा सर्वात जास्त आपण फायदा कसा उचलू शकतो, आपण यामध्ये रिव्हर्सल ट्रेडिंग करू शकतो. आपण बाईंगसाठी पोझिशन बघत असतो किंवा बाईंगसाठी पोझिशनमध्ये मार्केटमध्ये असतो ना आपण, आणि जर असा पॅटर्न आपल्याला दिसत असेल तर आपण लगेच रिव्हर्सलसाठी प्लॅन करू शकतो आणि आपला ट्रेड एक्झिक्यूट करू शकतो. तर या डायग्रामचा किंवा या पॅटर्नचा अर्थ हाच आहे की जो पण मार्केटमध्ये ट्रेंड चालू होता तो आता ब्रेक झालाय आणि मार्केट रिव्हर्स तयार झालेला आहे. म्हणजे मार्केटमध्ये आता उलटा ट्रेंड चालू झाला आहे. सेम प्रकारे हा दुसरा पण आहे, हाऊ इट फॉर्म्स. आता हा बघू आपण हा पॅटर्न कसा तयार होतो. लेफ्ट शोल्डर हेड हायर दॅन शोल्डर्स, राईट शोल्डर अँड ब्रेक बिलो नेकलाईन. हा पॅटर्न असा तयार होतो जेव्हा हायर हाय, हायर लो, हायर हाय, हायर लो, हायर हाय, हायर हाय, मग हायर लो तयार व्हायला पाहिजे मार्केटमध्ये. तर हायर लो न तयार होता मागचा जो म्हणजे रिसेंट बॅकचा जो लोअर होता त्याच लेवलला दुसरा लो तयार होतो. म्हणजे हायर लो नाही तयार होत, डायरेक्ट इक्वल लो तयार होतो. तर जेव्हा इक्वल लो तयार होतो तेव्हा परत इक्वलच मागचा जो हे होता हायर हाय त्याच लेवलमध्ये दुसरा हायर हाय तयार होतो. वर तयार व्हायला पाहिजे, तर वर न होता मागच्या लेवलमध्येच हा तयार होतो. जेव्हा असा तयार होतो तर आपण काय म्हणतो, इथं बघू शकता ब्रेक बिलो नेक लाईन. म्हणजे ही जी नेक लाईन आहे तयार झालेली आहे, हा जो सपोर्ट किंवा हा जो ह्याला हा सपोर्टच म्हणता येईल, हा जो सपोर्ट तयार झालेला आहे याला ब्रेक करतं आणि जेव्हा याला ब्रेक करतं तेव्हा मग हा रिव्हर्सल पॅटर्नमध्ये मार्केट जात. लक्षात घ्या मित्रांनो, हाऊ टू ट्रेड. आता इथं तुम्ही पाहू शकता ह्यामध्ये ट्रेडिंग कशी करायची. तर मी झूम करतो थोडंसं तुम्हाला दिसण्यासाठी. यामध्ये ट्रेडिंग कशी करायची, हाऊ टू ट्रेड. एंटर सेल ट्रेड आफ्टर द प्राइस ब्रेक्स बिलो द नेक लाईन. एंटर द सेल आफ्टर द प्राइस ब्रेक्स बिलो द नेक लाईन. जेव्हा ही नेक लाईन ब्रेक होती, जी मागची जी खालची जी नेक लाईन आहे ती जेव्हा ब्रेक होती तेव्हा ट्रेडमध्ये एंटर करायचं. लगेच पण एंटर करायचं नाही, त्यासाठी आपल्याला रिटेस्ट कन्फर्मेशनचा वेट करायचं. आणि यानंतर काय सांगितलं, टार्गेट इज हायेस्ट हाय ऑफ द हेड प्रोजेक्टेड डाऊनवर्ड. म्हणजे हा जो हेड आहे तो जो प्रोजेक्ट केलाय तेवढा डाऊनवर्ड हे मार्केट जाऊ शकतं, तेवढं आपण टार्गेट एक्सपेक्ट करू शकतो मार्केट करून. तर चला आता तुम्हाला हे जे ते तुम्हाला लाईव्ह ट्रेडमध्ये जाऊन तुम्हाला एक्सप्लेन करतो. हा तुम्ही बघू शकता तुमच्या समोर हे आजचा गोल्डचा चार्ट आहे, त्यामध्ये तुम्ही बघू शकता एकदम सिंपल आहे मित्रांनो. आणि याचा अर्थ असा नाही की मार्केटमध्ये सेम असंच तयार झालं पाहिजे आणि हाच फॉर्मॅट तयार झाला पाहिजे, याचा अर्थ असा नाहीये. मार्केटमध्ये सिमिलर असं तयार होऊ शकतं, सिमिलर अशा वेमध्ये जेव्हा तयार होतं, पण हे जी लाईन आहे ही कॉन्स्टंट राहील. सिमिलर अशा प्रकारे तयार होईल तर मार्केटमध्ये आपण त्या प्रकारे अनालिसिस. तर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता तुम्ही एकदम रिसेंटचा चार्ट आहे हा. आपला कधीचा आहे डेट इथं दिसते का, डेट नाही दिसते. तर या ठिकाणी बघा मित्रांनो, सगळ्यात आधी तर आपण हा एक ट्रेंड होता
साइडवेज होता, हायर हाय हायर लो नाही म्हणता येणार याला, आपला साइडवेज होता. या ठिकाणी एक ठिकाणी प्राइस वर गेली. या ठिकाणी बघा मित्रांनो, प्राइस या ठिकाणापासून वर येत होती. अप ट्रेंड मध्ये मार्केट होतं. 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर आहोत आपण. 15 मिनिटाचा टाइम फ्रेम एक स्पेसिफिक ट्रेंड लाईन दाखवत असते. तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मार्केट घालून वर येत आहे. या ठिकाणी एक मार्केट आलं बघा. लास्ट 3 ठिकाणी कन्फर्मेशन झालंय मित्रांनो. तर लगेच आपण जसं की मी म्हणलं तुम्हाला असेल तर लगेच खून करून घ्या. या ठिकाणी मार्केट आलं. तुम्ही ऑब्झर्व्ह केलं. तुम्ही या ठिकाणी लाईन मारली. मार्केट खाली आले. तुम्ही परत या ठिकाणी एक लाईन मारली. या ठिकाणी एक लाईन मारली. मार्केट इथून वर खाली वर खाली वर खाली. लास्ट टाइम पेक्षा मार्केट जास्त वर गेलं. बघू शकता तुम्ही. लास्ट टाइम पेक्षा मार्केट जास्त वर गेलं. तर आपण लगेच या ठिकाणी मार्क करून घेतलं. काय मार्केटला म्हणायचं आहे काय? आपण काय करतो? मार्केटला म्हणायचं आहे काय? आपण काय केलं? हे इथे एक मार्क करून घेतलं. जसं की इथे सांगितलेलं तुम्ही बघू शकता चार्टमध्ये हाऊ इट फॉर्म्स लेफ्ट शोल्डर हेड बेरिश कॅन्डल. ठीक आहे. या ठिकाणी प्राइस वर गेली. तर लगेच तुम्ही पाहिलं की मार्केट इथपर्यंत खाली आलं. लास्टचा सपोर्टचे तिथे लगेच आपण मार्क केले. नाहीतर आपण हीच एक एक्सटेंड करू माझी लाईन. सी परफेक्ट आली. परत नंतर प्राइस वर गेले. आता आपण काय म्हणलं, आता बघू प्राइस वर कुठपर्यंत जाते. आता आपल्याला इथे हेड अँड शोल्डर सारखं काहीतरी दिसायला लागलं, कारण की आधी याच्या प्राइस पेक्षा एक वर गेली ना प्राइस. तर काहीतरी हा शोल्डर म्हणता येईल, याला हेड म्हणता येईल. तर थांबा थोडंसं मार्केटमध्ये. आणि इथं बघा परत एक फॉर्म झालंय काहीतरी शोल्डर सारखं. बघू शकता तुम्ही इथं. लगेच मार्क करून घ्या. तुम्हाला मी एक सांगतो, मार्क करून घेतलं. तर इथे काय झालं बघा मित्रांनो, प्राइस इथून ड्रॉप झाली आणि हा जो सपोर्ट आहे हा ब्रेक केला. जसं की आपल्याला यामध्ये सांगितलेलं की सपोर्ट ब्रेक होतो. हाऊ इट फॉर्म्स एंटर बेरिश कॅन्डल रिव्हर्सल पॅटर्न सिंगल ट्रेड अप ट्रेंड. अँड हा बघा इथं बघू शकता तुम्ही मित्रांनो, हाऊ टू ट्रेड एंटर द सेल ट्रेड आफ्टर द प्राइस ब्रेक्स बिलो द नेक लाईन. प्राइस बिलो द नेक लाईन एंटर द सेल वेन. हा तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हाऊ टू ट्रेड प्राइस ब्रेक्स बिलो द ब्रेक लाईन नेक लाईन. तर ही आपण म्हणू शकतो आता नेक लाईन तयार झाला, की आपलं कन्फर्मेशन भेटलं ना, एक शोल्डर हेड दुसरा शोल्डर प्रॉपर हा हेड अँड शोल्डर पॅटर्न तयार झालाय मार्केटमध्ये. आणि मार्केटने हे पण केलंय की नेक लाईन ब्रेक केली. नेक लाईन ब्रेक केल्यानंतर आपण काय करतो, डायरेक्टली पोझिशन मध्ये किंवा मार्केटमध्ये जात नाही. आपण काय करतो, रिव्हर्सलचा पॅटर्न किंवा रिव्हर्सलची आपण वाट पाहतो. जर रिव्हर्सल म्हणजे रिटेस्टची आपण वाट पाहतो. जर रिटेस्ट झाली ती लाईन, ही रिटेस्ट झाली तर आपण डोळे बंद करून मार्केटमध्ये उतरू शकतो. तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी प्राइस आली खाली गेली 1 2 3 कॅन्डल. या ठिकाणी कुठं पण इथं 3-4 कॅन्डल मध्ये कुठं पण तुम्ही एंट्री केली नो डाऊट. या ठिकाणी बघू शकता इथं मार्केटवर आला. लगेच शॉर्ट साठी पोझिशन तुम्ही अप्लायला जाऊ शकता. पाहिलं इथं तर आली शॉर्ट साठी, जास्त वेळ नाही. आपण इथं टार्गेट ठेवलं आणि मार्केट, आणि आपण काय केलं, लास्ट वाली जी प्राइस होती लाची जी ब्रेक केली, जी ही कॅन्डल महत्वाची मित्रांनो फॉर आपल्या एसएल साठी. ज्या ज्या लेवलनी प्राइस, ज्या कॅन्डलनी आपली नेकलाईन ब्रेक केली आहे ती कॅन्डल महत्वाची आहे का आपल्या एसएल साठी. एसएल आपला सेफ ठेवण्यासाठी ती लाईन महत्वाची असते. तर त्या लाईनीच्या थोड्याशा वर तुम्ही बघू शकता ही लाईन आहे. थोड्याच्या वर एसएल ठेवला आणि टार्गेट आपलं ठेवलं एवढं 32चं ठेवलं. तर इझिली इथं टार्गेट कंप्लीट झालेलं आहे. तर हा असतो हेड अँड शोल्डर पॅटर्न. अशा प्रकारे आपण मार्केटमध्ये हेड अँड शोल्डर पॅटर्न तयार झाला तर सेलच्या पोझिशनसाठी जाऊ शकतो. ट्रेंड हा अप ट्रेंड होता, नंतर हा हेड अँड शोल्डर पॅटर्न तयार झाला आणि डाऊन ट्रेंड तयार झाला आणि आपण शॉर्टच्या पोझिशन किंवा सेलच्या पोझिशनसाठी गेलो. तर चला तर दुसरा आपण साईट बघू शकतो. तर जसं की तुम्ही इथं बघू शकता. तर मित्रांनो तुम्हाला माझा आता चेहरा नीट दिसत असेल. मी थोडीशी सेटिंग मध्ये बघितलं की चेहरा थोडा ब्लर दिसत होता. तर चला आपला आता दुसरा आपण पॅटर्न बघूया. तर दुसऱ्या पॅटर्न मध्ये काय सांगितलंय मित्रांनो, रिव्हर्स हेड अँड शोल्डर पॅटर्न. हा जसं की आपण बघितला, हा जो पहिला हेड अँड शोल्डर पॅटर्न सेम ॲज इट इज रिव्हर्स, म्हणजे डाऊन ट्रेंड चालू असेल जेव्हा हेड अँड शोल्डर रिव्हर्स तयार होईल आणि मग तो अप ट्रेंड मध्ये जातो. तर यासाठी आपण बाईंगची पोझिशन एक्झिक्यूट करू शकतो अपोजिट ट्रेंड मध्ये. तर व्हॉट इज इट, सगळ्यात आधी बघू आपण हे काय आहे. अ बुलिश रिव्हर्सल पॅटर्न दॅट सिग्नल्स द एंड ऑफ डाऊन ट्रेंड अँड स्टार्ट ऑफ अँड अप ट्रेंड. सेम ॲज इट इज सेम पहिल्यासारखं, की जर डाऊन ट्रेंड तयार असेल तर जेव्हा हा पॅटर्न तयार होतो तर तो अप ट्रेंडमध्ये कन्वर्ट होतो, म्हणजे डाऊन ट्रेंडचा अप ट्रेंड होतो. तर हाऊ इट फॉर्म्स हा तयार कसा होतो, लेफ्ट लेग शोल्डर बनतो, हेड ओव्हर दॅन शोल्डर, लोअर दॅन शोल्डर्स, म्हणजे हे जे शोल्डर्स आहेत ह्याच्यापेक्षा लोअर हेड बनतो. पहिल्या चार्टमध्ये हा जे शोल्डर असेल त्याच्यापेक्षा अबाव हेड म्हणजे हायर बनतो हेड, पण ह्याच्यात काय बनतो, लोअर बनतो. राईट शोल्डर ब्रेक अबाव नेक लाईन. ब्रेक इथं पहिल्या ह्याच्यात होतं आपलं ब्रेक बिलो नेक लाईन, इथं आहे ब्रेक अबाव नेक लाईन. आणि हाऊ टू ट्रेड सांगितलं इथं, एंटर बायसाठी पोझिशन बघा आफ्टर द प्राइस ब्रेक्स अबाव द नेक लाईन. आणि टार्गेट सांगितलं इज द हाईट ऑफ द एंड प्रोजेक्टेड डाऊन ट्रेंड. म्हणजे लास्टचा जो डाऊन ट्रेंड होता तिथपर्यंत आपण टार्गेट ठेवू शकतो. आणि एवढं काय आपण टार्गेट ठेवत नाही, पण इथं चला बघूया आपण एंटर कधी करायचं सांगितलं. जसं की अबाव नेकलाईनच्या जर वर ब्रेक झालं तर आपण एंटर करू शकतो बाईंग ट्रेडसाठी, बाय पोझिशनसाठी. तर चला जाऊ आता लाईव्ह ट्रेडमध्ये आपण. जसे की तुम्ही बघू शकता इथं आपला गोल्डचा लाईव्ह चार्ट आहे. तर यामध्ये आपण बघू कुठे दिसतंय का तुम्हाला समजवण्यासाठी. 15 मिनिटचाच टाइम फ्रेम आहे. मी अजून कमी टाइम फ्रेमवर जाऊ शकतो. 5 मिनिटामध्ये पण खूप सारे असे दिसतात आपल्याला की पॅटर्न्स तयार होतात, पण 5 मिनिटाच्या एवढं
कन्फर्मेशन नाही ना आपलं, जे की 15 मिनिटाच्या ह्याच्यात भेटणार आहे. आपल्याला लेट भेटेल पण ग्रेट भेटेल. एवढं लक्षात ठेवा मित्रांनो. रिव्हर्स आपल्याला हेड अँड शोल्डर पाहायचं आहे. आता मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता रिसेंटलीच 1-2 दिवसाच्या बॅकचा हा डेटा आहे. इथं एकदम 15 मिनिटाच्याच आपण टाईम फ्रेमवर आहोत. तर बघू शकता तुम्ही एकदम प्रॉपर ठिकाणी इथं डाउन ट्रेंड चालू होतात. जसं की तुम्ही बघू शकता इथं लोवर हाय, हायर लो, लोवर हाय, लोवर लो, लोवर हाय जसं की इथं तयार झालंय आणि इथं तुम्ही बघू शकता एक या ठिकाणी प्राईस आली. जसं की आपण जर हेच जर थोडेसे कमी टाईम फ्रेमवर केलं तर चांगलं दिसेल आपल्याला. पण मी एवढा विश्वास नाही ठेवत एकदम कमी टाईम फ्रेमवर. तर बघू शकता या ठिकाणी एक प्राईस आलेली आहे. लगेच मार्क करून घ्या तुम्ही. जशी की प्राईस आली इथं. इथे एक प्राईस आली, मार्क केलं. इथे एक प्राईस आली. सेम ॲज इट इज जसं की एक्सटेंड केलं तुम्ही. मी एक्सटेंड करतोय. बघू शकता तुम्ही ब्रेक होतं. या ठिकाणी एक प्राईस आली. जसं की तुम्ही बघू शकता. सेम त्याच ठिकाणी नेक्स्ट जी प्राईस आली होती डाउनफॉलला तेवढीच आली होती आणि तुम्ही ह्या ठिकाणी बघू शकता एक खाली ठिकाणी एक प्राईस गेलेली आहे. जसं की इथं बघू शकता डाउन ट्रेंड होता. तर जे हा लोवर लो तयार झालाय, तर दुसरा हा जर लोवर हाय तयार झालाय, तर हा ह्याच्या खाली तयार व्हायला पाहिजे होता, पण हा वर तयार झालाय. जसं की मग हे सेम जर झाले तयार, तर जसं की आपण म्हणतो की हा शोल्डर तयार झालाय आणि हा खालचा जो हेडर तयार झालाय. तर यामध्ये मार्केटमध्ये उतरायची पोझिशन म्हणजे कसं तुम्ही या ठिकाणी बघू शकता. प्राईस आली खाली कुठून होती तुम्ही हे पहा आधी सर्वात आधी आणि हेड थांबला कुठं होता. तर तुम्ही बघू शकता प्राईस ह्या ठिकाणापासून एक खाली पडलेली आहे साधारण. या ठिकाणापासून एक लाईन मार्क करा. मार्क केली आपण. मार्क केली. मार्केटनी काय केलंय प्राईस इथे गेला मार्केट ब्रेक केली. प्राईस ब्रेक केली तर इथं काय सांगितलंय एंटर द ट्रेड अप द प्राईस ब्रेक्स अबव्ह द नेकलाईन. अबव्ह द नेकलाईन प्राईस ब्रेक झाली. आपण जसं की सांगितलं आपण लगेच मार्केटमध्ये एंटर करत नाही. आपण रिटेलची वाट बघतो, एक क्लिअरिफिकेशनची वाट बघतो. जसं की 1-2 कॅन्डल नंतर मार्केट माघारी आले आहेत. तर त्यानंतर आपण मार्केटमध्ये या ठिकाणी बाईंगच्या पोझिशनसाठी जाऊ शकतो. जसं की तुम्ही बघितलं सेल लॉंगसाठी जाऊ शकतो. तर इथं आपण बघितलं ट्रेड टाकला आपण बाईंगसाठी आणि टार्गेट ठेवलं 1:2. मी कमीच टार्गेट ठेवतो, जास्त नाही ठेवत बिगनर्स सध्या आपण तर. तर या ठिकाणी एवढं टार्गेट ठेवलं. वर गेलाय मार्केट अजून तर नाही. आणि जसं की तुम्हाला सांगितलेलं ज्या लाईननी किंवा शोल्डरने प्राइस ब्रेक केली ते आपल्यासाठी खूप महत्त्वाची असते. तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी कुठेतरी आधीचा शोल्डर तयार झालेला आहे. शोल्डरच्या वर नाही जायचं आपल्याला. तर त्या ठिकाणी आपण एक लॉजिकली एक एस-एल प्लॉट करू शकतो. त्या ठिकाणी करू शकतो. त्यापेक्षा खाली पण करू शकतो. पण ठीक आहे, इथं आपण प्लॉट केला. आपला एस-एल पण तिथं ट्रिगर झालाय. एस-एल पर्यंत आपली ट्रिगर झालाय ट्रेड. पण आपण मार्केटमधून निघालो नाही. तर मार्केटने परत प्राइस एक सक्सेसफुली ब्रेक केलेली आहे. मार्केटने इझिली टार्गेट दिलेलं आहे या ठिकाणी. तर तुम्ही बघू शकता अशा ठिकाणी आपण लाँगच्या पोझिशन साठी जाऊ शकतो. तर बघू शकता तुम्ही सिंपली. तर हा झाला आपला रिव्हर्स हेड अँड शोल्डर पॅटर्न फॉर बाईंग अप. तर चला आपण तिसरा आपलं बघू. तिसरा पॅटर्न. तिसऱ्या पॅटर्न मध्ये काय असतं याला म्हणतात डबल टॉप पॅटर्न. होप माझा चेहरा आता तुम्हाला नीट दिसत असेल. तिसरा पॅटर्न आहे आपला डबल टॉप पॅटर्न. तर डबल टॉप पॅटर्न मध्ये काय असतं, तर डबल टॉप पॅटर्न एक चांगला पॅटर्न आहे. या ठिकाणी पण तुम्ही बघू शकता. या ठिकाणी फक्त 2 शोल्डर्स म्हणू शकतात तयार होतो. एक हेड मध्ये तयार होत नाही. 2 शोल्डर्स तयार होतात. ते ओळखायला खूप सोपं आहे. तर सगळ्यात आधी आपण बघू व्हॉट इज इट. द बेरिश रिव्हर्सल पॅटर्न दॅट फॉर्म्स आफ्टर an uptrend and signals a possible trend reversal to the downside. जेव्हा मार्केटमध्ये अपट्रेंड तयार होत असेल, तुम्हाला सांगितलं मी अपट्रेंड ओळखायचा कसा, जेव्हा मार्केटमध्ये अपट्रेंड असेल, अपट्रेंड मध्ये जेव्हा फॉर्म्स अँड अपट्रेंड सिंगल पॉसिबल पॅटर्न, तेव्हा असे जेव्हा डबल टॉप पॅटर्न तयार होतो आणि नेक लाईन जेव्हा ब्रेक होती, सेम ॲज इट रिटेस्ट दिल्यानंतर सेम आपण याच्यासाठी टार्गेटसाठी जाऊ शकतो, सेलच्या पोझिशन साठी जाऊ शकतो. तर चला मी तुम्हाला लाईव्ह मार्केटमध्ये घेऊन जातो, तिथे तुम्हाला समजवतो डबल टॉप पॅटर्न काय. हा तर मित्रांनो तुम्ही जसं की इथं पाहू शकता डबल टॉप पॅटर्न इथं सिमिलर असं थोडासा तयार झाला. तर सिमिलर या ठिकाणी तयार झालाय. तर तुम्ही बघू शकता जसं की इथं अप ट्रेंड चालू होता, मार्केट वर चालू होतं. तर जसं की इथे या ठिकाणी एका ठिकाणी मार्केट गेलंय, त्या ठिकाणी प्राइस हे झाली थांबली. त्यानंतर परत मार्केट खाली पडले आणि खाली पडल्यानंतर परत मार्केट सेम लेवलचे थोडं आसपास वर गेले. जसं की तुम्हाला मागे सांगितलं की एवढं परफेक्शन नसतं मार्केटमध्ये. ठीक आहे, मार्केट वर गेले त्या ठिकाणी परत तुम्ही लाईन टाकू शकता आणि हा एक फेक ब्रेकआउट झालता वर. जसं की आपण लगेच आपल्याला समजेल की ब्रेकआउट दिला आणि बेरिश कॅन्डल तयार झाली, तर हा इझिली फेक ब्रेकआउट आहे. तर ठीक आहे, असा तयार झाल्यानंतर जी पण नेक लाईन आहे म्हणजे जो आधीचा सपोर्ट आणि आत्ताची जी प्राइस मधली जी प्राइस खाली आलेली त्या लाईन मध्ये एक तुम्ही घ्या. जसं की तुम्हाला मी सांगतो, तुम्ही इझिली मागची लाईन बघा. मागच्या लाईनच्या इथं आपण एक सपोर्ट जर आखला तर बघू शकता इझिली या ठिकाणी तुम्ही मध्ये बघा प्राइसने रिस्पेक्ट दिले, प्राइसने आपल्या सपोर्टला रिस्पेक्ट दिले. मार्केट त्या ठिकाणापासूनच वर झाले आणि या ठिकाणी एक बघा एकदम ब्युटिफुली असं इथे या ठिकाणी ब्रेकआउट दिला. ब्रेकआउट दिल्यानंतर दुसरी कॅन्डल मध्ये रिटेस्टची तयार झालेली आहे आणि रिटेस्ट म्हणजे प्रॉपर रिटेस्ट दिला, एंटर झाला. तो शॉर्टच्या पोझिशन एकदम ब्युटिफुली आपण या ठिकाणी ट्रेड एक्झिक्यूट करू शकतो. आणि जसं की तुम्हाला सांगितलं ब्रेकआउटच्या नंतरची आधीची कॅन्डल ज्या त्याच्यावर थोडासा आपण आपला एसएल ठेवू शकतो. ह्या कॅन्डल ही इम्पॉर्टंट असते. जसं मी तुम्हाला सांगितलं त्या कॅन्डलच्या वर आपण एसएल ठेवू शकतो लॉजिकली आणि या ठिकाणी बघू इझिली आपलं टार्गेट अचीव झालेलं आहे. तर याला म्हणतात डबल टॉप पॅटर्न. तर चला या ठिकाणी तुम्ही तुमच्या ह्यानी पण एकदा हे करा, स्टडी करा, तुम्हाला पण समजेल. तुम्ही पण एकदा स्वतःहून मार्केट अॅनालाइज करा. डबल टॉप पॅटर्न कुठे दिसतोय, तुम्हाला हेड अँड शोल्डर कुठे दिसतोय, हे सगळं तुम्ही पहा आणि अॅनालाइज करा. तिथं तुम्ही पण असे सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ करा, शॉर्टची पोझिशन दाखवा, ट्रेंड लाईन दाखवा. हे सगळं तुम्ही रंगरंगटी करा. तुम्हाला त्यावरूनच कॉन्फिडन्स येणार आहे मित्रांनो. मी तर म्हणेल की तुम्ही काय करा, इझिली तुम्ही काय करा, एक डेमो अकाउंट ओपन करा आणि त्यामध्ये फक्त ड्रॉइंग करा की
इथं सपोर्ट आहे, इथं रेजिस्टन्स आहे, इथं ब्रेकआउट झाला, इथं मी एंटर झालो. लगेच एंटर व्हा. फेक आपलं डेमो अकाउंट आहे मार्केटमध्ये एंटर व्हा. लॉजिकली एसएल लावा, लॉजिकली टीपी लावा, मार्केटला सोडून द्या आणि आपला एसएल किंवा टीपी हिट होतोय का नाही ते पहा. आणि जर हिट झाला तर कशामुळे झाला हे लिहा. एसएल हिट झाला तर का हिट झाला ते लिहा. टीपी हिट झाला तर काय हिट झाला ते लिहा. त्यांनी तुमचा कॉन्फिडन्स वाढून मित्रांनो. तर चला आपण नेक्स्ट स्लाइड बघू. नेक्स्ट स्लाइडमध्ये काय सांगितलं सेम ॲज इट इज डबल बॉटम पॅटर्न. हा डबल टॉप म्हणजे वर आणि खाली आहे डबल बॉटम. यामध्ये काय असतं तुम्ही बघू शकता. व्हॉट इज इट? अ बुलिश रिव्हर्सल पॅटर्न दॅट फॉर्म्स आफ्टर डाउन ट्रेंड अँड सिग्नल्स द पॉसिबल ट्रेंड रिव्हर्सल टू अपसाइड. रिव्हर्सल डाउन ट्रेंड जर चालू असता आणि डबल टॉप पॅटर्न जर तयार झाला तर तो अप ट्रेंडमध्ये कन्वर्ट होतो. तर असं सांगितलं हाऊ इट्स फॉर्म टू बॉटम्स ॲट द सेम लेवल. दोन बॉटम होतात सेम लेवलला. पुल बॅक टू नेक लाईन, ब्रेक अबाव नेक लाईन. नेक लाईनच्या वर ब्रेक होतो. नेक लाईन पर्यंत दोन आपले सेम लेवलवर दोन शोल्डर्स किंवा दोन बॉटम तयार होतात आणि ते नेक लाईनला तुम्ही जसं की बघू शकता अशा प्रकारे काहीतरी मार्केट तयार होतं. हाऊ टू एंटर, हाऊ टू ट्रेड. यामध्ये ट्रेड कसं करायचं सांगितलं. एंटर बाय ट्रेड आफ्टर द प्राइस ब्रेक्स अबाव द नेकलाईन. नेकलाईनच्या इथं बिलो होतं जसं की तुम्ही आधी बघू शकता. त्याच्या अपोजिट आहे याच्या बिलो होतं. तर अबाव नेकलाईनच्या वर जर मार्केटने ब्रेकआउट दिलं त्यानंतर टार्गेट इज हाय बिटवीन द बॉटम्स अँड नेकलाईन प्रोजेक्टेड अपवर्ड. तुम्ही इथं टार्गेट ठेवू शकता इझिली. जेवढं खाली गेलं तेवढंच वर असं सांगितलं इथं. तर चला आपण आता मार्केटमध्ये जाऊन लाईव्ह बघू असं फॉर्म झालेलं आहेत का, पॉसिबिलिटीज किती आहेत. खूप आहेत अशा. जसं की तुम्ही इथंच पाहताय सेमली इथे एक बॉटम तयार झाला. जसं की तुम्ही लगेच मार्क केला, इझिली मार्क केला. या ठिकाणी मार्केट दोनदा खाली आलंय आणि या ठिकाणी हा जो आहे हा आपला सपोर्ट तयार झालाय. कारण की इथं बघा मार्केटने कितीतर वेळेस तरी हे दिलंय. मार्केटने डबल टॉप झाला खाली आणि जो हा ट्रेंड होता तो लगेच डाऊन अप ट्रेंडमध्ये कन्वर्ट झाला. ब्रेकआउट दिल्यानंतर मार्केटमध्ये जरी आपण इथं एंटर झालो, मी तुम्हाला शॉर्टली दाखवतो. अजून मी लॉंग पोझिशनसाठी दाखवू शकतो. दुसऱ्या कॅन्डलला आपण वेट केली आणि जर इथे एंटर झालं तर इझिली इथं आपला एसएल ठेवला आणि इझिली टार्गेट पण आपलं मोठं राहील. तर अचीव्ह झालंय. की काही आपण इम्पॉर्टंट पॅटर्न्स पाहिले की मार्केटमध्ये कोणते 4 पॅटर्न्स इम्पॉर्टंट आहेत. जसे की तुम्ही याचा अभ्यास करू शकता. आपण सर्वात आधी बघितलं हेड अँड शोल्डर पॅटर्न. अप ट्रेंडमध्ये मार्केट असेल तर हेड अँड शोल्डर असा पॅटर्न तयार झाला होता. तो डाऊन ट्रेंडमध्ये साठी जातो तर आपण यामध्ये सेलच्या पोझिशनसाठी एंटर करू शकतो. प्राइस आफ्टर ब्रेक जर बिलो द नेकलाईनच्या खाली जर प्राइस ब्रेक झाली तर आपण रिटेस्ट करून सेलसाठी एक्झिक्यूट करू शकतो. सेम ॲज उलटं जर याचं केलं तर आपण रिव्हर्स हेड अँड शोल्डर पॅटर्न पाहिला. यामध्ये आपला जर डाऊन ट्रेंड चालू असेल तर रिव्हर्स हेड अँड शोल्डर पॅटर्न तयार झाला तर अबाव द नेकलाईन जेव्हा प्राइस ब्रेक होईल त्यासाठी त्यानंतर आपण मार्केटमध्ये बायच्या पोझिशनमध्ये जाऊ शकतो. तसंच की इथं हेड अँड शोल्डर पॅटर्न न तयार होता जर डबल टॉप पॅटर्न तयार झाला अप ट्रेंडमध्ये तर आपण नेकलाईनच्या बिलो द प्राइस ब्रेक झाली रिटेस्ट नंतर आपण सेलच्या ट्रेडसाठी मार्केटमध्ये जाऊ शकतो. तसंच आपण यामध्ये पण बघितलं की सेम असं उलटं जर डाऊन ट्रेंड चालू असेल, डबल टॉप पॅटर्न तयार झाला, अबाव द नेकलाईन प्राइस ब्रेक झाली, रिटेस्ट झाली तर मार्केटमध्ये आपण बाईंगच्या पोझिशनसाठी जाऊ शकतो. तर मग हे काही इम्पॉर्टंट पॅटर्न होते मार्केटमध्ये ज्याचा तुम्ही अभ्यास करायला पाहिजे. तर मित्रांनो भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तब तक के लिए बाय बाय.